कशी झाली? अर्जुन, अरे याबद्दल बोलणं झालंय की आपल्या फोनवर? नाही म्हटलं काय अडचण नाही आली, सगळं ओके ना? केमो एकदम चांगली झालीये, काही अडचण आली नाही. डॉक्टरही फार त्याबद्दल काही बोललेले नाहीये. बस ठीक. अमोल रुपाली त्यांच्या खोलीत. बर. अर्जुन ऐक ना, सकाळपासून एका गोष्टीची काळजी लागून राहिली रे, ते बोलायचं होतं. काय काय झालं? आपण आपल्या कामाचं कसं करायचं? मी त्याबद्दल तुझ्याशी बोलणारच होतो आपले. हे बघ अर्जुन, मला अमोलच्या तब्येतीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचंय. केमोची ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे खरी, पण त्याचा अशक्तपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्याच्या आहाराकडे मला पूर्णपणे लक्ष द्यायचे. सकाळच्या सूप पासून सॅलड, भरपूर पालेभाज्या त्याला खायला द्यायच्या. सकाळी योगा करून घ्यायचा त्याच्याकडनं, जेणेकरून तो दिवसभर पॉझिटिव्ह राहील. रात्री झोपताना त्याला गोष्टी सांगत झोपवायचे. मला सगळं करायचंय त्याच्यासाठी. सगळं तू ठरवलंयस, पण अमोल तुला घरी राहून या सगळ्या गोष्टी करून देणार आहे का? तेच तर, मला त्याचीच काळजी लागली आता. त्यात बापू म्हणतात की तू कामाला जा. नाही पण आपले बापूंचं बरोबर आहे, तू कामाला गेली पाहिजेस. तू गेल्याशिवाय तिकडे नाही काम होणार. अर्जुन अरे असं कसं? तिथे गेल्यानंतर माझं मन तरी लागेल का? आपे मन लावावं लागेल. हे बघ, एक गृहिणी जे करते ना ते करावं लागणार. घर आणि काम दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करावा लागणार. आणि अमोल त्याचं काय? त्याची काळजी घेऊ आपण. मी सकाळपासून विचार केला या गोष्टीचा. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपली की तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर पाहिजे काय. तेच तर. त्यावर एकच पर्याय. काय? उद्यापासून तू सकाळचं आणि मी नाईट शिफ्टला काम करेन. नाही एक मिनिट, पण हे शक्य आहे का? हो, मी बोललोय वर तसं. अर्जुन अरे पण नाईट शिफ्ट तुझ्या आरोग्यावर परिणाम. हे बघ, आता सगळ्यात जास्त महत्वाचं आहे अमोलचं आरोग्य. आणि बघ असं केलं ना तरच तू किंवा मी दोघांपैकी एक कोणीतरी अमोल बरोबर थांबू शकणार. थँक्यू, तू समजून घेतलंस मला, खरंच थँक्यू. आपले बघ इथून पुढं सगळ्या गोष्टींमध्ये समजून घेऊनच मार्ग काढावा. त्यांना 30 सेकंदाची रील्स बघण्यात मजा येते. तासाची लेक्चर्स कोण ऐकणार? त्यामुळे ना लेक्चर्स आता अशी इंटरॅक्टिव्ह होत नाहीत पहिल्यासारखी. मग स्वप्नील सर, या अभ्यास बहादरांना शंका पडल्या तर त्या कुठे विचारतात? युट्यूब. बापू, युट्यूबवर एका मिनिटात शंका सॉल्व. हो, पण लेक्चर्स म्हणजे फक्त शिकणं नसतं ना. ही शाळा आणि कॉलेजातल्या दिवसांची मजा असते ना. कधी कळणार आहे मुलांना? हो ना. हो रुपाली ताई, मला आठवतं जेव्हा आम्ही 12वीला होतो ना, तेव्हा लेक्चरला सरांची खूप मज्जा घ्यायचो. म्हणजे सगळे लेक्चर्स अटेंड नाही केले तरी चालतील, पण निदान नवीन मित्रमैत्रीण जोडले जाऊन अभ्यासाला आणि बाकी इतर गोष्टीला एक नवीन ग्रुप तयार व्हावा, एवढे तरी लेक्चर्स अटेंड करावेत. काय मोनिका, ऑनलाईन लेक्चर्स आणि शिकवण्या यात अडकलेली पिढी आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर लेक्चर्स घेऊच वाटत नाही. अहो हे बरं तरी आहे स्वप्नील सर, हे तर आमचं दुखणं वेगळंच आहे. किती पण काढवासारखं राबा, पण आमच्या हाय कमांडला काही समाधान होत नाही. आता दिप्या, आता हे काय नवीनच? अहो नाहीतर काय बापू, किती पण काम केलं ना तरी या लीडला कमीच असते. म्हणून जावं वाटत नाही कामावर, लय बोर होतो तिकडे. खरंय दीपक तुझं, अर्ध लक्ष घरी अर्ध कामावर म्हटल्यावर हे असंच होणार. आमचं तरी काय वेगळं या ठिकाणी. अमोलचा शब्द मोडून आपल्याला नाही चालणार. त्याचं म्हणणं बी एका अर्थानं बरोबरच आहे ना. किती दिवस तुम्ही राहणार आहे घरात? अगदी बरोबर आहे बाबा. म्हणूनच अर्जुननी आणि मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय गाप्या? बापू, सकाळी मी ऑफिसला जात जाईन आणि अर्जुन नाईट ड्युटी करणार आहे. म्हणजे आमच्या दोघांचं पण अमोलकडे नीट लक्ष राहील. आपण अर्ध्याला जमणार आहे का ते? बाबा, ही आयडिया त्याचीच होती. वा वा, काय का असं ना, अडचणीतनं मार्ग निघाला ना, हे महत्वाचं ग. आज नाश्ता काय केलं? मी तुझ्या आवडीची इडली केली आज. काय इडली? उजवा, खूप आवडते इडली. छोटे सरकार, फक्त आज नाही
तर आता रोजच तुमच्या आवडीचा नाश्ता असणार आहे. ओके मम्मा. अगं तुझी शपथ मला नाही जायचं आज कामाला. यो आमचा लीड मागच्या 6 महिने झालं मला नुसतं प्रमोशनचं गाजर दाखवतोय. मामा, बोला की. दिपे मामा, मी सगळं ऐकलंय. हे घे डब्बा, कामावर जा. काय आता? वा छोटे सरकार, अहो एकदम बरोबर बोलताय तुम्ही. ते घरी बसून तरी काय करणार आहेत. तुम्ही जावा हा कामावर. वार वा, हाणली का पलटी? जातो मी, पण काम उरकून लगेच येणार काय? हा, चल बाय. जा. अहो आपण आज कामावर जाणार आहे आणि भाऊजी अमोलला केमोला घेऊन जातील दवाखान्यात. मी जाऊ का त्यांच्या बरोबर? त्यात विचारायचं काय एवढं, जा या ठिकाणी. एकतर अमोल आपल्या पोटी जन्माला आलेलं नाही आणि त्यात आता उगाच त्याच्यावर अधिकार गाजवून अजून गोष्टी मला कॉम्प्लिकेटेड नाही करायच्या. म्हणून म्हणलं एकदा तुमच्याशी बोलून घ्यावं. अगं तुला अर्जुन नाही म्हणणार नाही, तू बोल एकदा. मोठी बाबा, हा तुमचा डब्बा. थँक्यू बाळा. वेलकम. तू काळजी घ्या आणि मी आज जरा लवकरच येणार आहे. येतो. मग किती काळजी घेते सगळ्यांची. आता मला पण काळजी घ्यावी लागेल. सगळ्यांना काय पाहिजे हे बघावं लागेल. अमोल, हे बाळा, येऊ मी? हो मला व्हिडिओ कॉल करशील ना रे? हो मा, बाय. बाय. चला अमोल बाळा, आवरलं का? निघायचं आपल्याला. हो बाबा. चला. भाऊजी मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा वहिनी बोला. मी येऊ का आज तुमच्या बरोबर दवाखान्यात? काय तुम्ही अमोलला घेऊन दवाखान्यात गेला ना की माझं लक्षच नाही लागत घरात. ठीक आहे, जाऊ सगळे, एवढं काय त्यात. काय म्हणा? हा जाऊयात ना, जाऊयात. नाही बघ, तुला रील वगैरे बनवायची असेल तर ठीक आहे, आम्ही येतो जाऊन, असं काय नाही. नाही नाही अर्जुन दादा, मी सहज बघत होते. जाऊयात, मी पण येते हॉस्पिटलला. ठीक आहे, चल. मी आजारी असल्यामुळे मम्माला बरेच दिवस रील बनवता आली नसणार. मम्मा माझ्यासारखीच आहे. तिला खोटं नाही बोलता येत, पण मी तिची मदत करणार. काय रे? कुठे हरवला अमोल? काही नाही बाबा, 2 मिनिटात आलो मी. अरे बर, घ्या. हो चल मग. हो